आपल्या समाजातल्या काही मंडळींनी सांगोला शहरामध्ये जागा बघून त्या ठिकाणी जुना कमलापूर रोड आहे आपला रेल्वे स्टेशन आता बोगदा झालेला आहे, तो रस्ता आता रद्द झालेला आहे, कागदोपत्री आता रद्द करायचा प्रस्ताव आपण घेतोय। त्या ठिकाणची 5 गुंठ जागा आपल्या स्मारकासाठी आणि समाजासाठी मागणीचा कधी अर्ज दिला तुम्ही आता परवा नगरपालिकेने अर्ज दिलेला आहे। अगोदर जागा अडचणीची होती, त्यामध्ये आता सगळं बसून आम्ही असं ठरवलेलं आहे। हा, आयडेंटिफाईड म्हणतो मी, आयडेंटिफाईड जागा ही अतिशय चांगली जागा आहे, त्याच्यात काही अडचणी त्रुटी आपल्याला दूर करून ती आपल्या ताब्यात घ्यायचं आहे। आज आम्ही विनंती केली की तुम्ही आमरण उपोषणाला बसलेला आहात, तुमच्यामध्ये आमच्यामध्ये काही वेगळा अंतर किंवा दुरावा नाही, पिढ्यानपिढ्या आपण सगळी मंडळी एकत्र राहत आहोत, हे सगळं व्हावं ही आमची मनापासूनची भावना आहे। तर त्यामध्ये आम्ही विनंती केली, त्यात आता असं फायनल निर्णय झाला की तुमची जी पंच कमिटी आहे त्यांनी बसून तो प्रस्ताव 5 वाजेपर्यंत तयार करून तो प्रस्तावाचं सही करून एक कॉपी तुमच्या समाजाच्या मंडळींकडे द्यायची आणि ती जागा जी आता शिवसाहेब दाखवतील त्या ठिकाणी आपला एक चबुतरा आपण तयार करून घ्या 5-6 वाजेपर्यंत। त्या चबुतऱ्यावर आपल्या समाजाचा झेंडा राहून तिथंच आम्ही त्या ठिकाणी पुतळा बसवणार आहोत, अशा पद्धतीचा निर्णय झालेला। आणि हे सगळं पूर्ण करेपर्यंत आमची सगळ्यांची जबाबदारी राहील, बापूची, माझी, व्यासपीठावर बाळासाहेब असतील, आपल्या सगळ्यांची। हे झालं जागेचं। आपल्या महामंडळाच्या मागणीच्या संदर्भामध्ये मी काल मुंबईला गेलो होतो, जाऊन आलो, बापू अगोदर जाऊन आले। आज आपल्या मिटिंगचा तिथे अजेंडा निघेल, महामंडळ जे आपलं स्थापायचं आहे त्याच्यासाठी तुमच्या त्या विभागाचे मुख्य सचिव त्यांची एक बैठक विधान भवनामध्ये लावलेली आहे, त्याचा अजेंडा आज मिळेल आपल्याला। गुरुवारी ती बैठक असेल, आपले प्रतिनिधी त्या बैठकीला येतील आणि त्यामध्ये आपल्या महामंडळाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू आणि पुन्हा एकदा शिष्टमंडळ आपण या राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यावर चर्चा करून महामंडळाचा सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी आता रस्त्याला मार्गस्थ झालेला आहे। आणि म्हणून आता आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी विनंती करतो की चबुतरा तुम्ही जागा बघा, चबुतरा बांधा, झेंडा राहू तिथं आपण आणि इथं येऊन त्यांना लिंबू सरबत देऊया, असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने ही मागणी आपण आता ती ठरलेलं आहे की पार पाडायची जबाबदारी आमची राहील, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि हा पूर्ण होईपर्यंत आमची सगळ्यांची बांधिलकी अशी जाहीर करतो। तुम्ही आता शिवसाहेब तुम्ही आता जावा कार्यालयात, 10 मिनिटात येतील, त्यांच्या कोर कमिटीची बैठक होईल आणि ती ठरवून आपण सगळ्या गोष्टी पूर्ण करू। तुम्ही सर्वजण येण्याच्या अगोदर उपोषणाला बसलेले लोक आणि काही कार्यकर्ते यांच्याबरोबर सविस्तर चर्चा 2 मागण्या ज्या आहेत त्या आपल्या सांगोला तालुका आणि शहर यांच्या हद्दीत आणि 2 मागण्या या शासकीय स्तरावरच्या। या मागण्याच्या संदर्भाने तुम्हा लोकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा यासाठी मी अगोदरच पत्रव्यवहार केलेला आहे। त्यावेळी उपोषणाचं काही मला माहीत नाही, परंतु तिथे शिवाय जरी काही 5-6 जण लोक आली होती त्यानुसार ते पत्र दिलेलं आहे। गुरुवार मुख्यमंत्री दौऱ्यावर आहे, शक्यतो आपल्याला शुक्रवारी तारीख मिळेल असं वाटतं। मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू। जो प्रश्न तुमचा भावनिक अत्यंत तीव्रतेचा आहे तो शहरात आपल्याला एक 5 गुंठ जागा आणि त्या ठिकाणी राजरे साहेबांचं स्मारक यासाठी आजच्यापासून तशी प्रक्रिया चालू केली। आज काही तुमच्यातील नेते मंडळी आणि शिवसाहेब एकत्र बसून प्रस्ताव तयार करा, टेंटेटिव्हली जागा तुम्हाला कुठली अंदाजे मिळणार आहे ती त्या ठिकाणी बघून घ्या, त्या ठिकाणी एक कट्टा स्थापित करा आणि समाजाचा हा गुलाबी झेंडा आपला राहू ही लोणारी समाजाची आरक्षित जागा झाली असेल आपण सर्व समाजाला एक भावना निर्माण करून दिली आणि पत्रव्यवहार हा चालत राहील, तो वेगानं कसा होईल याची धडपड आपण सर्व मिळून करू।
4 दिवसात होते 2 दिवसात असं शब्द देऊन चालणार नाही. दररोज तुमच्या गाठीभेटी होणार आहे. प्रक्रिया सुरू झाली हा प्रत्येक टप्प्यावर त्याचा तीव्रतेने आपण पाठलाग करू. हे काम वेगात कसं पूर्ण होईल याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. तुमच्या सर्व 4 मागण्या निश्चितपणाने शासन मान्य करेल. अशा प्रकारे मी आभार चेतनसिंग केदार साहेब सगळ्या पक्षाची लोक ताकद लावून या मागण्या पाठीमागे आम्ही उभा आहोत. आता उपोषण सोडायची आमची कळकळीत त्यांना विनंती आहे. परंतु त्यांचं थोडंसं मत असं आहे की जागा निश्चित झाली आम्ही उपोषण सोडतो. जागा तुम्ही निश्चित करा. पट्टा बी तुम्ही तातडीने तिथे बांधून घेण्याची व्यवस्था तातडीने करा आणि झेंडा राहा. तर मी तुम्हा सगळ्याची माफी मागतो. माझ्या तब्येत बरी नाही. झेंडा वंदनी का नाही नव्हतो. झेंडा वंदनासाठी म्हणून मी आज बळजबरीने आलो होतो. दीपक आबा आणि सागर पाटील त्याचे केला तिथे झेंडा रोवतील. ती जागा निश्चितपणानं तुम्हालाच मिळेल याचा मी सर्व या नेत्यांच्या वतीने शब्द देतो. त्या शब्दात बदल होणार काही झालं तरी बदल होणार नाही. नगर विकास खातं मुख्यमंत्री साहेबांच्याकडे स्वतःकडे आहे. त्या कामात कुठं अडथळे फक्त आता काय अनेक यांच्या हाती आहे त्या चालत आलेल्या. उदाहरण आपण मागणी केली तर सोलापूरचं कार्यालय 1 महिना केली तक्रारी जमा प्रसिद्धीकरण देतो. त्याच्यावर तक्रार कुणाची काय करतो त्याचा निपटारा करतो वर पाठवतो. त्यांना वेगात थोडं करायला सांगू. महिना लावू नका. 8-15 दिवसात तुमचा प्रस्ताव तक्रारी बघून द्या. सर्व ठिकाणी प्रयत्न करणं तुमचं माझं सर्वांचं काम आहे. तुमच्या भावनाशी मी दीपक आबा चेतनसिंग केदार सर्वजण यात सहभागी आहोत. निश्चितपणानं हे काम सांगोल्यातून होते. विष्णुपद दादरे साहेबांच्या स्मारकाची तीव्रता आणि महामंडळ सांगोल्याच्या चळवळीत होतं त्याचा तुमच्या एवढाच आम्हाला आला. आपल्या सांगोला तालुक्याला एक यश मिळालं. महाराष्ट्राचा सगळा लोणारी समाज सांगोल्याच्या लोणारी समाजाचं मनापासून धन्यवाद देऊ अभिनंदन मानत अशा पद्धतीनं आपण एक काम करूया एवढा शब्द देतो. आणि तुम्ही सर्वजण या चौघाला उपोषण सोडायला विनंती करा आणि आज हे उपोषण सुटावं आणि शक्ती कुठे वगैरे करून जाणार. दररोज तुमच्यापाशी जाणार. माझं त्यावर काय तुझी सही येतात परवा ह्यांच्या पत्राच्या अधिकार आहे. आपल्या पत्राची काही आता दिवस आपल्याला पत्र शिव साहेब तरी पुढे पाहिजे. माझ्या पत्रावर पुढे आला तुला काय पाहिजे मी सह्या 4 ठेवून जातो. 4 पत्र ऑलरेडी तुझी पत्र माझी मुंबईमध्ये पोहोचायची. फक्त त्याचा एक मुद्दा माझ्याकडे नव्हता वस्तीला. बाकी 3 मुद्दा ऑलरेडी मी माझ्या पत्रात टाकून वर कळवलेला. वस्तीला मुद्दा एक तुम्ही मुंबईचा माझ्याकडे नव्हता. ती मुद्दा आता नवीन न्यायाधीशाला आपण करू. प्रयत्नाला यश 100% येणारा विश्वास बाळगा. काळजी करू नका. तुम्हाला सगळं माहित आहे का त्याची करताय. मुख्यमंत्री साहेब ऐकतेच आपलं होतंय कामात. मला पूर्ण विश्वास त्यात कुठेही अडचण येणार ना. पण ज्या प्रक्रिया आहेत त्या चालत राहते. याची अडचणी असते त्याचे नियम असते. त्यांनी उदाहरण येणार दिले. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दिली माझी आत्ता परवानगी 29 ऑगस्टला तुझं टेंडर 5 वर्ष जवळपास 5 वर्षात 15
अंदाजे 28 बैठक आहे. एखादा पाटलाकडनं शासकीय पातळी त्यात आम्ही बरोबर मला एकट्या जावा आम्ही कधीच बघू नका जिथं बैठक सोलापूरला लागू सोलापूरला मुंबईत लागू बैठक मुंबईमध्ये तुमच्याबरोबर सर्व शासकीय पातळीवर आम्ही पूर्ण वेळ देतोय. नेते आपले 105 आमदार मोठे तुम्ही आमचे भाऊ घराने अक्षरा ह्या फडणवीस साहेबात तशी तुम्ही केदार साहेब जरा जोर लावा तुम्ही यांना घेऊन जावा. त्यांना खरं वाटत नाही अजून पेटलं मला खरं काय होतंय. विश्वास ठेवा. फक्त काय झालंय तुम्ही धडपड केली नवतरांनी कबूल केली. गावाकडे बी कोणी या बाबतीत भेटले नाही माझ्याकडे गेले. तुमची धडपड आम्हाला सोडून होत राहिल्यामुळे घोटाळा झाला. थोडं आम्हाला बरोबर घेऊन झाला असतं तरी आतापर्यंत आपण यश मिळवून दिलं. थोडं आम्हाला बाजूला तू धडपड केली नाही साहेब म्हणत नाही पत्रव्यवहार झाले मान्य परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तर आपण सगळ्या पद्धतीने जाऊ सगळे मिळून जाऊ आणि एकजुटीने ह्यात यश मिळू एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो.